प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांकडून रोहिणी खडसेंची 1.5 तास चौकशी। खेवलकरांकडून कधीही अंमली पदार्थांचं सेवन नाही, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातही कोल्ड्रिफ्ट सिरपची विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील 14 मुलांचा नागपुरात मृत्यू। मुलांना औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक। मध्य प्रदेश सरकारकडून चौकशीसाठी एसआयटी गठीत। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार। जरांगेंच्या हाती बंदूक, तलवार द्या आणि आमच्या माना छाटा। जरांगेंना देव झाल्यासारखं वाटतंय। आम्हाला कुठलाही धक्का लागल्यास जरांगे जबाबदार। वडेट्टीवारांचा इशारा। अजित पवारांविषयी मोठं षडयंत्र सुरू। भुजबळ आणि परळीच्या गँगकडून पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट। जरांगेंचा आरोप तर परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय। जरांगेंची टीका। मी काय, कुणीच अजित पवारांना संपवू शकत नाही। जरांगेंच्या आरोपावर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। 5 पालिकांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये एकमत। मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार। संजय राऊतांकडून मुंबई पालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढण्याचे संकेत। मुंबईमध्ये महापौर मराठी आणि महायुतीचाच महापौर होईल। संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर भुजबळांसह नवनाथ बन यांचा दावा। पैसे घेतल्याच्या तक्रारीनंतर बावनकुळेंची नागपुरात दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट। अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये पैसे आढळले। पोलिसांना बोलावणार आणि पैशांबाबत माहिती देणार। बावनकुळेंची माहिती। गौतमी पाटीलला पुणे पोलिसांकडून क्लीन चिट। अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत उपस्थित नव्हती। अहिल्यानगरसह यवतमाळमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी। निलेश घायवळच्या कोथरूडमधील घरातून बंदुकीच्या गोळ्यांसह प्रकल्पासंदर्भातील फाईल्स जप्त। घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। घायवळला परदेशातून आणण्यासाठी प्रयत्न। पोलिसांनी तपास करावा। जिवंत काडतुस नाही तर जिवंत माणसंही गाडलेली सापडतील। निलेश घायवळच्या घरावरील पोलिसांच्या छाप्यानंतर धंगेकरांची टीका। पुण्यात बाईकवरून जाणाऱ्या दोघांकडून पोलिसावर कोयत्यानं वार। बाईकला कट मारल्याच्या वादातून प्रकार घडल्याची माहिती। सरन्यायाधीश भूषण गवईंजवळ येऊन वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच वकिलाला रोखलं। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, वकिलाचं वक्तव्य। राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगर परिषदेच्या नगराध्यक्षांचं आरक्षण जाहीर। धाराशिव, इगतपुरी, रामटेक, शिरूर, वाशिम ओबीसींसाठी आरक्षित। 33 नगर परिषदांमधील 17 नगर परिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर। तर आतापर्यंत 68 जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित। मुंबईतील झवेरी बाजार फेस्टिव्हलला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित। झवेरी बाजार ज्वेलरी फेस्टिव्हलचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। यंदा कार्तिकीची पूजा कोण करणार? शिंदे की अजित पवार? कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होणार? मंदिर समितीसमोर प्रश्न। आर्थिक निधी गोळा करण्यासाठी वाल्मिक कराडच्या नावे सोशल मीडियावर बॅनर। वाल्मिक कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्याचा उल्लेख। कॉडिलिया क्रूज ड्रग्ज सेवन प्रकरणी जप्त केलेलं ड्रग्ज न्यायाधीशांनीच सेवन केल्याची माहिती। मुंबई हायकोर्टाच्या शिस्तपालन समितीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा। इरफान शेख नावाचा न्यायाधीश बडतर्फ। सोनम वांगचुक यांच्या अटकेप्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्रासह लडाख प्रशासनाला नोटीस। सोनम वांगचुक यांची सुटका का करू नये? वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवरील सुनावणीवेळी कोर्टाचा सवाल। परभणी शहरासह तालुक्यात अतिमुसळधार पाऊस। नागरिकांच्या घरांमध्ये पाणी। संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान।